यवतमाळ तालुक्यातील तिवसा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेतल्याचं सिद्ध झाल्यामुळे सरपंच नरेश राठोड यांना अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केलंय। ग्रामसभा न घेतल्यामुळे सरपंचाला पदमुक्त करण्याची मागणी उपसरपंच अभिजित राठोड, ग्रामपंचायत सदस्य सुभाष चव्हाण यांनी केली होती। सदर प्रकरणी अर्जदाराने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 7 नुसार दाखल केलेल्या विवाद अर्ज मंजूर करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 मधील तरतुदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून पुढील कालावधीकरिता सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा निकाल अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। तक्रारदाराच्या वतीने वकील जित पवार यांनी बाजू मांडली। तिवसा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेतल्यामुळे तसेच झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने सरपंचाविरुद्ध नागरिकांचा रोष आहे। दरम्यान ग्रामसभा न घेतल्यामुळे तसेच खोटी कागदपत्र तयार केल्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर कागदपत्रांची पाहणी करून अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच नरेश राठोड यांना अपात्र घोषित केले। तिवसा ग्रामपंचायत येथे मागील काही वर्षांपासून शासन निधीच्या वापरात अनियमितता, खोटे बिल सादर करून आर्थिक अपहार केल्याचं समोर आलंय। त्या अनुषंगाने श्रावण पवार, अभिजित राठोड, सुभाष चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी अधिकृत पुरावे आणि कागदपत्रांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे। तक्रारीची प्राथमिक चौकशी पंचायत विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केली। सदर चौकशीत सरपंच नरेश वामन राठोड आणि ग्रामसेवक यांनी शासन निधीतून 6,45,460 इतका आर्थिक अपहार केल्याचं निष्पन्न झालं। यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तयार केलेला चौकशी अहवाल आता आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून तेथे पुन्हा सुनावणी घेण्यात येते। चौकशीमध्ये सरपंच दोषी आढळून आलेला असल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात सुद्धा लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.